नमस्ते ते पुढील सत्र आपल्या हाती. आपलं स्वागत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपला गुरु निश्चय चाललेला आहे की गुरु हवाच, हा निश्चय पाहिला पाहिजे आपल्याला. नाहीतर कशाला हवाय, काय आम्हाला नाही का वाचता येत, अशा पद्धतीने आपण जातो. असे पुष्कळ लोक असतात. पण सद्गुरु प्रत्यक्ष लागतात. प्रत्यक्ष म्हणजे देहात असलेले सद्गुरु अनुग्रहाच्या वेळेस आवश्यक असतात. कारण ते आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला साधना देतात. आपल्याला जी गरज आहे तर त्याप्रमाणे ते आपल्याला साधना देतात. आणि तिथे ती कृपा आहे. सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे सोयीत, हे जे म्हटलेलं आहे. आणखीन आपण काल पाहिलं होतं की जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुके ना अधो यातायाती गुरुकृपे विण अधोगती गर्भवास चुकेला. जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही, कसलं ज्ञान? आपल्याला ज्ञान पुष्कळ आहे म्हटलं तर अजिबात नाहीये. आपल्या विषयाचं सुद्धा आपल्याला ज्ञान नसतं पुरेसं. संपूर्ण ज्ञान आपल्याला कुठल्याही विषयाचं होणं शक्य नाहीये. अपरंपार ज्ञान आहे जगात, अपरंपार आहे. त्या ज्ञानाचा इथे काहीही संबंध नाही. दासबोधातच बहुधा ज्ञान निरूपण नावाचा एक समास आहे. ज्या समासात हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, अशा पद्धतीने जगातल्या प्रत्येक ज्ञानाचा समाचार घेतलाय. मग खरं कुठचं? पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान, हे सांगितलंय. मग ते ज्ञान जोपर्यंत मिळत नाही, जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुके ना यातायाती. जोपर्यंत ते ज्ञान होत नाहीये तोपर्यंत आपण त्या ब्रह्माशी एकरूप होणारच नाही. मी जोपर्यंत स्वतःला वेगळं समजते, जोपर्यंत मी अज्ञानाचं कवच माझ्या भोवती घालून ठेवलाय, तोपर्यंत मी एकरूप होणार नाही. पूर्वी पाण्याचे फुगे करायचे लोक, रंगपंचमीला किंवा होळीला वगैरे असे. आणखीन ते पाण्याचे फुगे म्हणा किंवा आपल्या हवेचे फुगे म्हणा, आपण हवा भरतो, सोडतो हवेतच वरती. मध्ये काय असतं? आतली हवा आणि बाहेरची हवा एकच आहेत ना. पण काय असतं तिथे मध्ये पातळ एक पडदा असतो. तो फुटला की ते दोन्ही एकरूप असतातच, त्याचे एकरूप होऊन जातात. तसा आपल्या वरती आपण अज्ञानाचा पडदा घालून घेतलाय, आवरण घालून घेतलाय, झाकून घेतलेलं आहे. ते स्वरूप झाकलेलं आहे आपलं. आणि त्यामुळे आपण स्वतःला जे नाही ते समजायला लागलो. मी देह आहे, मी अमुक आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. प्रत्येक जन्मी काय आपण असेच असतो का? कधीही कुठचा जन्म, कधीही कुठचा जन्म, काहीच सांगता येत नाही. आज माणसाचा जन्म मिळालाय, कल्याण करून घ्यावं आज. आणि ते ज्ञान फक्त ह्या जन्मात मिळणं शक्य आहे. म्हणून जोपर्यंत हे निसंदेह ज्ञान होत नाही, संदेह सुद्धा चालत नाही तिथे. संदेह असला तर ज्ञान स्थिरावणार नाही. अगदी गुरुकृपेने ज्ञान झालं तरी ते ज्ञान स्थिरावणार नाही. म्हणून ते जर का आपल्याला खरोखरी स्थिर व्हायला हवं असलं, अखंड आनंदाचा अनुभव हवा असला, तर गुरुकृपा इसेन्शियल आहे. गुरुकृपे विना अधोगती गर्भवास चुकेना.
कारण कृपा झाली तरच आपल्याला ते ज्ञान होणं शक्य आहे. गुरुकृपेचा जो रोल आहे तर तो अगदी शेवटी आहे. आपल्याला स्वतःला पहिल्यांदा स्वच्छ करायला लागतं. जोपर्यंत आपण स्वच्छ होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. त्या लोहचुंबकाच्या जवळ लोखंड मातीने माखलेलं गेलं तर लोखंडाला परिसाचा स्पर्श होणार नाही, लोहचुंबकाकडे ते आकर्षित होणार नाही. ते स्वच्छ करायला लागतं तरच ते तिथे जाऊन चिकटणार आहे, तरच त्याचं सोनं होणार आहे. म्हणून पहिल्यांदा ते स्वच्छ करायला लागतं. तसं आपलं चित्त शुद्ध करायला लागतं. आणि चित्त जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत आपण त्या ज्ञानाच्या लायकीचेच होत नाही. म्हणून मुख्य भाग जो आहे ना, कष्टाचा जो भाग आहे तो आहे चित्तशुद्धीचा, ज्यासाठी अखंड कसलीही अपेक्षा न ठेवता कर्म करणं हे आवश्यक आहे. त्याने चित्तशुद्धी होते. तशीच उपासना आवश्यक आहे. निष्काम असं ज्याला म्हणतात, ईश्वरार्पण बुद्धीने असं म्हणतात. त्याच्या स्मरणात करायचं. असं जर का करत गेलं तर चित्त शुद्ध होतं, शांत होतं आणि मग ते त्या शुद्ध आणि शांत तत्वाशी एकरूप व्हायच्या लायकीचं होतं. तिथे श्री गुरूंचा रोल येतो. तिथे ते त्यांची कृपा कार्य करू शकते. कृपा असतेच पण ती कार्य करू शकत नाही. जसं त्या लोहचुंबकाचं फोर्स काम करू शकत नाहीत मातीवरती, असतातच पण काम करू शकत नाही. तसं हे असतं की गुरुकृपा ही होतेच, पण आपण जोपर्यंत तयार आपल्याकडनं होत नाही तोपर्यंत ती काम करू शकत नाही. आणखीन आपल्या एकदा तेवढी लायकी झाली की ती काम करणारच. मग तिथे नाही म्हटलं तरी कोणी अडवू शकत नाही. आपण डोळे उघडले की समोरचं दृश्य दिसणारच आहे. नाही पाहायचं म्हटलं तरी ते दिसणार आहे. तसं होऊन जातं ते. मग बाकी आणखीन सांगितलंय की आपण साधन चिक्कार करतो, पण वर्म निष्काम कर्म, निष्काम उपासना आहे. आपण ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती भाव आणि भजन सगळं हे बोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही. जवते ब्रह्मज्ञान प्राप्त नाही असा त्याचा अन्वय लावून घ्या. सगळी ही साधनं केली जातात, ध्यान केले जातं, धारणा धरली जाते. धारणा हा ध्यानाच्या आधीचा भाग आहे. धारणा म्हणजे ज्या गोष्टीचं ध्यान करायचं त्याच्या परिसरात मन राहतं. म्हणजे कसं, ध्यान समजा रामाचं करायचं तर मग अयोध्या, दशरथ, सीता, लक्ष्मण, हनुमंत हे सगळे जे आहेत, रामाचं चरित्र म्हणा, त्याचे गुण म्हणा, ह्याच्यात मन फिरतं आणि मग हळूहळू ते रामावरती केंद्रित होतं. धारणा जी आहे ती ह्याला म्हणतात ध्यानाच्या आधीची स्टेज. माकड असतं ना, माकडाला जर का छोटीशी दोरी लावली तर त्याला त्रास होतो, फार आजारी पडतं ते. त्याला जरा लांब दोरी द्यायला लागते, म्हणजे ते थोड्या उड्या मारतं, इकडे तिकडे तेवढ्या ह्याच्यात फिरतं. तसं आपल्या मनाच्या माकडाला एक धारणेच्या वेळेस दोरी द्यायला लागते. दोरी पाहिजे, ह्या विषयाला सोडून जायचं नाहीये त्याने, पण इकडे तिकडे तेवढ्या हद्दीत जायला परवानगी आहे. आणि मग हळूहळू ती दोरी छोटी छोटी करत आणायची. तिथे ध्यान येतं आणि ध्यानाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी आहे. मुद्रा असतात, हाताच्या पण मुद्रा आपल्याला माहिती आहेत. आरोग्यासाठी सुद्धा कितीतरी मुद्रा केल्या जातात, किंवा काही काही मुद्रा आता ही ज्ञान मुद्रा म्हणतात वगैरे, अशा मुद्रा आहेत आपल्याला माहिती आहेत त्या. दुसऱ्या डोळे कुठे स्थिर करतात तर त्याच्याही काही मुद्रा आहेत. अगोचरी, चाचरी, खेचरी वगैरे
अशा काही काही मुद्रा आहेत. वरती कुठे स्थिर नसलेलं वगैरे ह्या सगळ्या अशा त्या मुद्रा असतात. त्याच्यात काही आपल्याला फारसं शिरायची गरज नाहीये. कारण मुद्रांच्या सहित आपण ध्यान करायला काही बसत नसतो. काही काही मुद्रा आपोआप त्या साधल्या जातात. आसन आसन जे आहे, आपण म्हणू की मला पद्मासनातच बसायचंय. शक्य आहे का माझ्या वयात पद्मासनात? म्हणजे ज्यांना सवय आहे ते बसू शकतील एखाद वेळेस, पण मला नक्की शक्य नाहीये. मग कुठलं आसन पाहिजे? स्थिर सुखम आसनम असं पतंजलींनी सांगितलंय. जिथे ज्या पोझिशन मध्ये आपण सरळ बसू शकू, स्थिर बसू शकू, जिथे मुंग्या येणं आणखीन हे असले त्रास होणार नाही, असं ते सुखासन आहे, ते आसन आहे. दुसरं मला वाटतं शंकराचार्यांच्या एका ग्रंथात त्यांनी ह्या सगळ्याचे अर्थ पूर्ण वेगळे केलेले आहेत. ते मनाचं आसन घेतलेलं आहे त्यांनी. मनाचं आसन म्हणजे काय आहे? मन तिथे स्थिरावणं, मनाची शांत अवस्था हे मनाचं आसन आहे. बरं, ही सगळी आसनं आम्ही केली. भक्ती असेल, भाव असेल, भजन करत असू. भक्ती म्हणजे इथे उपासनार्थ आहे. समर्थांनी जो अर्थ केलाय भक्ताचा, तो इथे अभिप्रेत नाही. भक्ती म्हणजे इथे उपासना आहे. भाव आपण पाहिलं. आणि भजन भजन म्हणजे टाळ घेऊन केवळ नाही, तर अखंड त्याचं चिंतन जे आहे, त्याच्याच बद्दल बोलणं जे आहे, तच्चिंतनम तत्कथनम परस्परे तत्प्रबोधनम, भजनच म्हणतात याला. हे काहीही सगळं असलं व्यवस्थित चाललेलं आहे, पण जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे सगळं फुकट आहे. करतोय आपण, आपल्याला समाधान मिळेल त्याच्यातनं, पण जे मिळायला हवं ते मिळणार नाही. ब्रह्मज्ञान का नाही होत आहे? सद्गुरु कृपा न जोडे आणि भलं तीचकडे वावडे. जैसे आंधळे चाचरोनी पडे गाडी आणि गडधरा. हे सगळं माझ्या जवळ आहे आणि सद्गुरूंच्याकडे शरणागती नाही, कृपा त्यांची नाही, तर ब्रह्मज्ञान होणार नाही. उदाहरण दिलंय तर एखादा आंधळा व्यक्ती असलं, हातात काठी नाही, काही नाही, चाचपडत कसा तरी चाललेला आहे, खड्ड्यात पडेल, दगडात ठेच लागेल, काय होईल आपल्याला सांगता येत नाही. पण तेच जर का मार्ग दाखवणारं कोणीतरी असलं तर तो नीट मार्गाने जाईल की नाही. तसं सद्गुरु कृपा मार्ग दाखवते. सद्गुरु जेव्हा आपल्याला साधना देतात तर तेव्हा ते आपल्यासाठी योग्य असा मार्ग आपल्याला सांगत असतात, आणि त्या मार्गाने आपण गेलो तर ब्रह्मज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकतो. जैसे नेत्री घालता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होई. एक संकल्पना आहे अंजनाची. आपण वाक्प्रचार सुद्धा आहे की चरचरीत अंजन घातलं डोळ्यात, आणखीन आता सरळ आला. म्हणजे काय? पाहायची दृष्टी, विचाराची पद्धती बदलली. हे जे उदाहरण आहे, तर हे अंजन घालणं म्हणजे एक प्रकारचं असं औषध की जे डोळ्यात घातल्यानंतर पृथ्वीमध्ये जे दडलेलं धन आहे, पुरलेलं धन आहे, तर ते सगळं दिसायला लागतं. त्याला अंजन म्हणतात. तर तसं सद्गुरु वचनांचं जे अंजन आहे, तिथे त्यांच्या मुखातून जेव्हा आपण महावाक्य ऐकतो, ते अंजन जे आहे त्यांनी आपली दृष्टी पालटते, ज्ञान प्रकाश होईल. ज्ञानाला प्रकाशाचीच उपमा दिली. आपल्या ह्या सूर्याच्या दिव्याच्या वगैरे प्रकाशात आपल्याला दिसतं, पण ज्ञान प्रकाशाने आपल्याला आतमध्ये दिसतं, म्हणजे कळतं.
मला ज्ञान झालं हे कळणं, समजणं, आकलन होणं हे त्या ज्ञानाच्या प्रकाशात होत असत. आणि ब्रह्मज्ञान जे आहे तर सगळ्याच्या मागे ज्ञानरूप ब्रह्म आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होत नाही हे परत परत सांगायला लागतं. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माविषयीच सुद्धा ज्ञान तसं होत नाही. त्याला गोल 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 फिरून काहीतरी पद्धतीने वर्णन करायचं म्हणून केलं जातं. ते असं नाही, असं नाही. प्रत्यक्ष कसं आहे, काल म्हटलं तसं प्रत्यक्ष अनुभव घ्या तेव्हा कळेल, तोपर्यंत कळणार नाही. जोपर्यंत ते ब्रह्मज्ञान मिळत नाही, जोपर्यंत ते स्थिरावत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फुकट आहेत, उपयोगी पडतात, पटपर्यंत घेऊन जात नाही. उपयोगी प्रत्येक गोष्ट आहे. त्या कुठचीही गोष्ट केलेली फुकट जात नाही असं गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज पण म्हणतात वाया नवते, काही वाया जात नाही. कारण जे आपलं अंतःकरणावरचे संस्कार आहेत ते सगळेच्या सगळे घेऊन आपण पुढल्या जन्मात जात असतो. त्यामुळे या जन्मात जिथे आपलं सुटतं तिथपासून पुढल्या जन्मात सुरुवात करतो. म्हणजे फुकट गेलेलं नाहीये, पण तरी देखील जन्म मरणाचं चक्र त्याने चुकलेलं नाहीये. जे प्राप्त व्हायला हवं ते प्राप्त झालेलं नाही. मुद्रा, आसन, भक्ती, भाव वगैरे हे जर का आधी केलेलं असला गेल्या जन्मी, तर ते पुण्य उदयाला आल्याबरोबर प्रकट होतं आणि मग पुढे प्रगती व्हायला लागते. पण तोपर्यंत मनुष्य जन्म कधी मिळेल राम जाणे. मनुष्य जन्म मिळाल्याशिवाय याचा उपयोग होत नाही. म्हणून मनुष्य जन्म मिळून मग त्याचा उपयोग होऊन मग किती गतीने मी प्रयत्न करतेय हा सगळा विचार जो आहे ना, तर तो आपल्याला किती काळ लागणार मोक्ष मिळायला ते त्याच्यावरती ठरत असतं. त्यामुळे पुढे म्हणतायत समर्थ की सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. माणसाचा जन्म मिळाला, आणखीन ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली नाही, जन्म फुकट गेलाय. माणसाचं जे ज्यासाठी हा जन्म मिळालेला आहे ते जर का आपल्याला मिळालं नाही तर काय उपयोग आहे. मी गेले बाजारात काहीतरी आणायला भाजी, आणखीन बाजार बंद होता, जाऊन काही उपयोग होता का? पण काही नाही. जर का गुरुच मिळाले नाही, त्यांनी उपदेश केला नाही, तर माझ्या जन्माचं सार्थक होणार नाहीये. आणि मग जे दुःख संसारात आपल्याला भोगायला लागतं ते जाणार नाहीये. ब्रह्मज्ञान झालं की ब्रह्म आनंद रूप आहे, आनंद रूप ब्रह्म मी झाले. केवळ आनंद हे त्याचं स्वरूप आहे. तद्रूप मी झाल्यानंतर माझ्या वाटेला दुःख येणार आहे कुठून? तळमळ राहणार आहे कसली? तळमळ कधी असते? काही मिळत नाहीये आणि का नाही मिळत आहे, का नाही मिळत आहे म्हणून आपण जेव्हा अत्यंत दुःखी होतो तर त्यावेळेस ती तळमळ आपल्याला होते. तर तशी तळमळ सद्गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही. सद्गुरुचे अभयंकरे प्रकट होईचे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासून जाती. सद्गुरूंनी अभय दिल्यावर तू ब्रह्म आहेस, ते ब्रह्म तू आहेस, अभय आहे त्यांचे. त्यामुळे ईश्वर सुद्धा प्रत्यक्ष प्रकट होतो. ईश्वर गुरु रूपात ऍक्च्युअली प्रकट झालेलाच असतो, पण ईश्वर साक्षात्कार ज्याला आपण म्हणतो, सगुण रूपाची दर्शन म्हणूया, तसे अनुभव म्हणूया, अंतःकरणात थोडक्यात दुःख जेव्हा जातात ना तेव्हा आतमध्ये ईश्वर प्रकट झालेला असं समजायला हरकत नाही. अपार संसार दुःख जी आहेत ती सगळी नासवणी जाती म्हणतात. सगळं हे दुःख जी आहेत संसारात त्यातले दुःखाला दुःख भाव शिल्लक राहत नाही. ज्या घटना घडायच्या त्या तशाच घडत असतात.
त्याच्यात काहीही भेद होणार नाही, कारण ते प्रारब्ध आहे आपलं. प्रारब्ध मोठ्या मोठ्यानं चुकत नाही. रामकृष्ण वगैरे देखील त्यांना देखील चुकलेलं नाहीये. आपल्याला कसं चुकेल? रामकृष्ण परमहंसांच्या सारखे त्यांना देखील कॅन्सर झाला. आपल्याला चुकणार आहे का? पण त्याच्यातनं दुःख होणं, वाईट वाटणं, मन त्यांनी अशांत होणं हे कधी होणार नाही. मनाची प्रसन्नता, शांती ही भंग पावणार नाहीये. म्हणून संसार दुःख अपारे नासवून जातील. कशाने? सद्गुरूंच्या अभयंकराने. मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर, तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरूचे. पूर्वी अनेक थोर संत होऊन गेले, महंत होऊन गेले, मुनी होऊन गेले. मुनी मनन करणारे असतात. संत मेघवृष्टी परी करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ, असे असतात. म्हणजे आणखीन तिसरा शब्द आहे महंत. प्रसार करायला हिंडणारे तर त्याला समर्थ महंत म्हणत असतात. हे महंत, संत, मुनेश्वर असे जरी अगदी थोर थोर असले तरी त्यांना देखील ते जे ज्ञानाचा प्रसार करतात, ज्याच्याबद्दल ते विचार करतात, ते कुठून त्यांना मिळालं? त्या ज्ञानाचं विज्ञान कसं झालं? ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे शब्द ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होणं. त्याला ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे विशेष ज्ञान होणं असं म्हणतात. मला सांगितलं तू ब्रह्म आहेस, ठीक आहे, शब्दज्ञान झालं, पण प्रत्यक्ष अनुभव कधी येईल? मी जेव्हा त्या ब्रह्मात एकरूप होईल त्यावेळेस. मग हे ज्ञानाचं विज्ञान होणं जे आहे ते सद्गुरूंच्या शिवाय होणार नाही. हा जो विचार आहे हा सद्गुरूंच्या मुळेच होणार आहे केवळ. श्री रामकृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी, सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. श्रीराम, श्रीकृष्ण हे सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष अवतार विष्णूचे, त्यांनी देखील सद्गुरूंचं भजन केलेलं आहे, गुरु आज्ञा पाळलेली आहे, दास्यत्व केलेलं आहे गुरूंचं. आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात तिथे राहून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कामं करत होते. सुदाम्याची आपल्याला कथा माहिती आहे की दोघ जण रानात समिधा वगैरे गोळा करायला गेले होते. गुरुपत्नीने पोहे दिले होते बरोबर, भूक लागली तर खा म्हणून, आणि सुदाम्यांनी एकट्याने पोहे खाल्ले. त्याचा परिणाम काय झाला? दारिद्र्य भोगायला लागलं. मग त्यांनी जेव्हा कृष्णाला दिले त्याच्यानंतर त्याचा तो भोग संपला. कथा आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यातनं आपल्याला काय कळलं की हा राजपुत्र तो साधा गरीब ब्राह्मण, दोघांच्यात गुरुच्या गुरु घरात फरक नव्हता. दोघांनाही जंगलात जायला लागत होतं, कामं करायला लागत होती. जी काय कामं सांगितली जातील गुरुपत्नींकडनं, गुरूंकडनं, तर ती करत होती. जर का आपण उपनिषदातल्या कथा वाचल्या तर उपमन्यूची कथा आहे. जेवू नको, दूध पिऊन राहत होता, दूध पण पिऊ नको. ह्या पद्धतीने गुरूंची प्रत्येक आज्ञा मानलेली आहे. म्हणजे जे कोणी असे थोर होऊन गेले, प्रत्येकाने गुरुदास्य केलेले, प्रत्येकाने आज्ञा मानलेली आहे. अति तत्पर गुरुभजन. भगवान श्रीकृष्णांनी श्री गुरूंना गुरुदक्षिणा गुरुपत्नीने जी मागितली की तिचे पुत्र जे राक्षसाने शंखासुराने नेले होते समुद्रात, ते मला परत आणून दे. कारण तिला माहिती होतं श्रीकृष्ण कोण आहे. कृष्णाने यमाकडनं आणले परत, गुरुदास्य केले. श्रीरामांनी वसिष्ठांशी आपण जर का संवाद पाहिला तर कायम नमस्कार करू, कायम अत्यंत नम्रतेने असं ते बोललेले.
विश्वामित्रांशी तशाच पद्धतीने वागलेले आहेत. त्यांची आज्ञा झाल्याशिवाय सीतेच्या स्वयंवराच्या साठी देखील धनुष्य उचलायला ते उठले नाहीत. मी जातो नाही, त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा उठले. गुरुची आज्ञा बस, त्याच्या पलीकडे नाही. अति तत्पर गुरु भजनी, सिद्ध साधू आणि संत जनी गुरुदास्य केले. आजवर असे जे कोण झालेले आहेत त्या सगळ्यांनी श्री गुरूंचं दास्य केलेलं आहे. आपण जर का चरित्र वाचतो ना, कर्मणूक म्हणून वाचली जातात पुष्कळ वेळा, सात्विक कर्मणूक, पण ज्याच्यातनं अनेक गोष्टी घेण्यासारख्या असतात. त्यांनी कशा पद्धतीने साधना केली, गुरूंची सेवा कशा पद्धतीने केली, दास्य कसं केलं, त्यांना काय पद्धतीने कृपा झाली, बोध केली, अनेक गोष्टी त्याच्यातनं आपल्याला मिळतात. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र अनेकांना माहिती आहे. ते किती हिंडले गुरुप्राप्तीसाठी, आणि मग गुरूंनी खड्डा खणून त्याच्यात बसायला सांगितलं, बसले की नाही, पुराला सांगितलं, पुरलं की नाही त्यांनी, कारण गुरूंच्या वरती 100% त्यांची खात्री होती. ते जे सांगतायत ते योग्यच सांगतायत. पूर्णपणे गुरु दास्य जेव्हा आपण म्हणतो ना, दास असतो त्याला स्वतःचं मत नसतं. जे सांगितलं जाईल तर तेच तो करणार. सकळ सृष्टीचे चालक हरी हर ब्रह्मादिक, तेही सद्गुरुपदी रंक महत्वानं चढती. सगळ्या सृष्टी जे निर्माण करतात, चालवतात, लय करतात असे ब्रह्मा विष्णू महेश, ते देखील सद्गुरूंच्या पायाशी बसतात. सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय त्यांना गुरुत्व आलेलं नाहीये. आपल्याला चतुश्लोकी भागवत माहिती असेल, म्हणजे भागवताच्या दुसऱ्या अध्यायातले ते काही श्लोक आहेत ते, तर त्याच्यात ब्रह्मदेवाची निर्मिती झाली, त्याला कळेना मी कोण आहे, मी कशासाठी आलोय, कमळात बसलेला, माझं उगमस्थान काय आहे, शोधायला गेला, पाण्यात बुडी मारली, त्या कमळाचा देठाचा शोध घेत 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 घेतोय शोध, पत्ता लागला नाही त्याला. शेवटी परत आला, वरती गेला अंतरिक्षात, तिथेही त्याला काही सापडेना. मग काय करायचं म्हणून हताश होऊन बसला, विचार करायला लागला. विचाररूपी तप आहे. तेव्हा त्याला ऐकू आलं की तपश्चर्या कर. त्यांनी परत विचाररूपी तपश्चर्या केली, आणि मग त्याला ओंकार आणखीन अथ हे ऐकू आलं, ज्याच्यातून पुढे सृष्टी निर्मिती त्यांनी केली. की ब्रह्मदेवाला हे उपदेशच झाला ना. हा उपदेश झाल्यानंतर ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीला योग्य झाला. म्हणून हे सगळे जे आहेत, कोणी अगदी ब्रह्मा विष्णू महेश असले तर त्यांना देखील श्री गुरूंच्या मनाने ते कनिष्ठच आहे. कबीरांचा पण आहे, आणखी देव करावे आरते संत, देव करावे परते संत करावे आरते, म्हणून संत वचन पडे, मला वाटतं एकनाथ महाराजांचं असावं, खात्री नाहीये माझी. कबीरांचं आहे हे माहिती आहे की गुरुदे ईश्वर दो खडे अशा पद्धतीचं आहे. कासेला गोपाव गुरुश्रेष्ठ ईश्वर आहोत. का? गुरूंच्यामुळे ईश्वर आपल्याला भेटतो, नाहीतर आपल्याला ईश्वर भेटला नसता. आणखीन दुसरं म्हणजे ईश्वर सगुण साकार आहे. श्री गुरु निराकार ब्रह्म आहे. म्हणजे ईश्वर ज्याच्यापासून जन्माला आला ते परब्रह्म म्हणजे सद्गुरु आहे, साकार झालेले. म्हणून ते ईश्वराहून देखील मोठे आहेत असं आपल्याला शास्त्र सांगतं आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेशांना देखील श्री गुरूंच्या पदाच्या मनाने कनिष्ठत्व आहे, त्यांना ते महत्व नाहीये. असो, जयासे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे.
कन्क्लुजन असो, सांगितलं इथपर्यंत. निश्चय करा हा की मोक्ष हवाय ना, सद्गुरूंचा शोध घ्या. सद्गुरूंच्या शिवाय कल्पांत झाला तरी मोक्ष मिळणार नाही. का नाही मिळणार? कल्पांत झाला तरी, कल्पांतात संपूर्ण सृष्टी लयाला जाते, ब्रह्मामध्ये लीन होते. पण लीन होताना आपण सगळे त्याच्यात बीज रूपाने शिल्लक असतो. कल्प संपला, परत दुसरा सर्ग सुरू झाला की परत आपण जन्माला येतो. कल्पाच्या बरोबर आपण मोक्षाला पोचत नाही. गुरुकृपेण मोक्ष कल्पांती न घडे, कधीही मिळणार नाही. म्हणून ही कृपा जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे. तिच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हा निश्चय करा म्हणून गुरु निश्चय समासात आपल्याला सांगतायत. मोक्ष हवाय ना, सद्गुरु प्राप्ती. कुठनं आम्हाला सद्गुरु भेटणार? जेव्हा तळमळ लागते तेव्हा सद्गुरु भेटतातच. ती ईश्वराची व्यवस्था आहे. आपल्याला फक्त तिथे गुरुबुद्धी होऊन आपल्याला त्यांना विचारायला लागतं. मला वाटतं ब्रह्मानंद महाराजांची गोष्ट आहे, जे यांचे शिष्य होते गोंदवलेकर महाराजांचे, बहुधा त्यांची आहे. तिथे शोधत होते गुरु पाहिजेत, गुरु पाहिजेत. ते गोंदवलेकर महाराजांना सुद्धा भेटले होते, पण तरी देखील त्यांना कोणाचा अनुग्रह घ्यावा हे कळत नव्हतं. मग असं जेव्हा संभ्रमित अवस्था असते तर त्यावेळी दत्तगुरूंची प्रार्थना करायची पद्धत आहे. आपल्याला वाडी माहिती असेल, नरसोबाची वाडी, दत्ताचं मोठं स्थान आहे ते. तर तिथली वारी करतात लोक प्रत्येक पौर्णिमेला गुरूंच्या प्राप्तीसाठी. आणखीन मग श्री दत्त आपल्या गुरूंची व्यवस्था करतात असा शास्त्र सांगतं. तर ह्या ब्रह्मानंद महाराजांनी तिथे जाऊन तपश्चर्या केली की मला गुरुप्राप्ती हवी. त्यांना तिथे दृष्टांत झाला की गोंदवल्याला असे असे आहेत, त्यांच्याकडे जा. मग ते तिथे गेले, आणखीन अनुग्रह घेतला. आपल्याला माहिती आहे की गोंदवलेकर महाराजांचे हे रामानंद महाराज किंवा ब्रह्मानंद महाराज, कुर्तकोटी वगैरे अत्यंत प्रसिद्ध शिष्य होऊन गेले, किंवा पुढे प्रल्हाद महाराज त्यांचे फार मोठे संत होऊन गेले ते. पण ते सद्गुरु कृपेने झाले आणि त्यांनी सद्गुरूंचं दास्य केलं. एकदा सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर, अनुग्रह घेतल्यानंतर, शरण गेल्यानंतर मग पुढे त्यांनी स्वतःची मतं चालवली नाही. महत्वाचं हे, एकदा खात्री झाल्यानंतर, त्यांच्या पायाशी गेल्यानंतर पुढे मला असं वाटतं मी असं करणार, याला अर्थ राहत नाही. ती प्रतारणा होते एक परीने. मग आता सद्गुरु ते कैसे? नव्हे ती इतरा गुरु ऐसे, जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. प्रश्न पडतो ना, मग सद्गुरु म्हणजे कसे, कोणाला म्हणायचं? सगळे लौकिक गुरु असतात, त्यांच्यासारखे नाहीये. ह्या गुरूंच्या कृपेने शुद्ध ज्ञान हृदयाला येतं. म्हणजे शुद्ध ज्ञान म्हणजे कुठचं? ज्याच्यात लौकिक मायेच्या कुठच्याही प्रकाराची भेसळ नाही, ते शुद्ध ज्ञान. मायेची भेसळ म्हणजे काय? या इथे एक रिमोट दिसतोय मला, या रिमोटला आकार आहे, त्याचं ज्ञान झालं मला. कोणाला ज्ञान झालं? मला झालं. कसलं ज्ञान झालं? रिमोटचं झालं. किती झालं? दिसतंय तेवढ्या भागाचं झालं. समोरची बाजू बघते, मागच्या भागाचं ज्ञान नाही, साईडच्या भागाचं ज्ञान नाही. लिमिटेड ज्ञान होणार कायम अगदी. पण अशी ह्याला त्रिपुटी म्हणतात की ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, कर्ता, क्रिया, कर्म. असले कुठल्याही पद्धतीची भेसळ ज्याच्यात नाहीये. केवळ ज्ञानरूपता आहे. कोणाला ज्ञान नाही, कसलं ज्ञान नाही, किती ज्ञान नाही, ज्ञानरूपच. ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायला सुद्धा फार जड जाते.
की जिथे कोणी जाणणारा नाहीये, जाणून घ्यायला काही नाहीये, केवळ ज्ञान आहे, असं ते तत्व आहे. आणि ह्या तत्वाशी आपण एकरूप जिथे होतो हे त्यांच्या कृपेने होतं. बाकीचे गुरु आपल्याला लौकिक ज्ञान देतात. आई वडिलांपासून आपले गुरु सुरू होतात. सगळ्यांच्याकडनं आपण शिकत जातो. माणूस शिकायचं कधीच थांबत नाही, कितीही वय हो काही हो, त्याचं शिक्षण कधीच संपत नाही. अखंड आपण कोणाकोणाकडनं काय 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 शिकत जातो. पण हे शुद्ध ज्ञान जे आहे तर त्याच्यात आणखीन शिकणं नाहीये, कारण ते परिपूर्ण आहे. एकदा तद्रूपता आली की आणखीन मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, नाही, तेच परिपूर्ण आहे. तिथे आणखीन वगैरे अधिक होणं काहीही नाहीये. पूर्णमदं पूर्णमिदः पूर्णात पूर्णमुदच्यते आपल्याला माहिती आहे शांती म्हणतात की ते ब्रह्म पूर्ण आहे. ते जग पण पूर्ण आहे, कारण ते ब्रह्मावरतीच भासत आहे, त्याला फरक नाहीच आहे. त्यामुळे ब्रह्मामध्ये मधून जग काढलं तरी ब्रह्म पूर्ण राहतं. जग दिसायला लागलं तरी ते पूर्ण राहतं. ते पूर्णच आहे. आपण अपूर्ण असतो म्हणून आपण इतक्या खटपटी करत असतो. हे पाहिजे, ते पाहिजे, त्याने मी सुखी होईन, याने मी सुखी होईन, ही आपली धडपड चाललेली असते. पण एकदा ती ज्ञानरूपता आली, एकदा ती पूर्णता आली की सगळी आपली तळमळ संपते, शांती येते, प्रसन्नता येते. आणि हे ह्या गुरूंच्या कृपेने ह्या शुद्ध ज्ञानाचा प्रकाश पडतो. जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान निरूपण नावाचा ह्याच दशकात एक समास आहे पूर्ण, की ज्याच्यात शुद्ध ज्ञान म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. त्याच्या आधी बहुधा ज्ञान निरूपण म्हणून आहे, की जिथे तऱ्हेची ज्ञान सांगितलेली आहे. आणखीन हे ज्ञान म्हणजे खरं नाही, हे म्हणजे खरं नाही, अशा पद्धतीने पूर्ण समास त्यांनी बहुधा ज्ञान सांगितलेलं आहे. पण शुद्ध ज्ञान झालं पाहिजे. शुद्ध ज्ञान म्हणजे भेसळीशिवाय, म्हणजे त्रिपुटीशिवाय, म्हणजे जिथे करता वगैरे काही नाही, ज्ञाता नाही, केवळ ज्ञान आहे. ती संकल्पना आपल्याला खरोखरच फार कठीण असतं ते. कारण आपल्याला जी सवय झालेली असते तर ती कसलं तरी ज्ञान, कोणाला तरी ज्ञान, हीच सवय असते. त्या वाचून ज्ञान कसं शक्य आहे? पण ते असतं आणि त्यालाच ब्रह्म म्हणतात. ते सद्गुरु कृपेने होतं. त्या सद्गुरूची ओळख पुढीले समासी निरूपण बोलिले असे श्रुती श्रवण अनुक्रमे करावे. मग आता सद्गुरु ओळखायला गुरु लक्षण निश्चय झाला, गुरु पाहिजे, त्याच्याशिवाय शक्य नाही. मग आता त्यांची लक्षणं सांगा आम्हाला. दुसरा समास गुरु लक्षणांचा. तर श्रोत्यांनी त्याचं आता श्रवण करावं असं समर्थ सांगतायत. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गुरु निश्चय नाम समास पहिला. हरिओ. दुसरा गुरु लक्षण. जे करामती दाखवी तेही गुरु म्हणत येते, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदात. इथे सुद्धा ते बहुधा ज्ञानाप्रमाणेच अनेक गुरु वर्णन केलेले आहेत. आपल्याला जरा चमत्कार कुठे दिसला की वाटतं हा इथे आहे हा ज्ञान, पण तिथे सिद्धी असू शकते, ज्ञान असेल असं नाही. सिद्धींना एकनाथ महाराज वाटमारे म्हणतात. परमार्थाच्या रस्त्यावरचे वाटमारे म्हणजे सिद्धी. का वाटमारे म्हटलंय? ते लुटतात आपला निश्चय, आपला ब्रह्मज्ञानापर्यंत जायचंच आहे, मला हे ब्रह्मरूप व्हायचं आहे, हा जो निश्चय आहे, आपला जो प्रवास आहे, त्याच्यात वाटेत सिद्धी आली की त्या सिद्धीत माणूस अडकून पडू शकतो, त्याच्या मोहात जात, मग त्याचा शो ऑफ सुरू होतो आणि मग लोकांना अट्रॅक्ट करणं, गंडे दोरे वगैरे भुंदूपणा जो येतो ना, तो ह्या मोहात अडकल्यामुळे यायला लागतो.
ते पूर्णत्वाला पोचलेले नसतात, सिद्धींच्या जाळ्यात अडकलेले असतात. आणि सिद्धी खूप आहेत, सिद्धी अष्टमहासिद्धी आहेत, पण क्षुद्र सिद्धी लोकांच्या मनातलं ओळखणं वगैरे, अदृश्य होणं, यांना क्षुद्र सिद्धी म्हणतात. त्या 100 आहेत, चिकार आहेत. त्रिकालाचं ज्ञान होणं क्षुद्र सिद्धी आहे. अशा सिद्धी चिकार आहेत, त्या होतात. त्यामुळे गोंधळकर महाराजांचं मला एक वाचलेलं आठवत आहे त्यांच्या चरित्रात, की ते म्हणाले, जेव्हा सिद्धी मिळायचा प्रसंग येतो, जेव्हा त्या साधकाची तेवढी तयारी होते की एखादी सिद्धी याला प्राप्त होणार आहे, त्यावेळी मी त्याला वेगाने पुढे निघून जातो. म्हणजे सिद्धींचं स्टेशन मागे पडतं, त्या स्टेशनावरती थांबायला लागत नाही. ट्रेननी आपण जातो, फास्ट ट्रेन असली, मधली सगळी स्टेशन धाड धाड करत जातात, आपल्याला नाव सुद्धा दिसत नाही त्याचं. तसं त्या पद्धतीने महाराज म्हणाले होते की मी अशांना त्या स्टेशनांवरनं वेगात घेऊन जातो पुढे. म्हणजे मग काय आहे की माझा हा शिष्य नाही अडकणार, वैराग्य संपन्न आहे, कसा कोण कुठे अडकेल सांगता येत नाही, कसा फसेल सांगता येत नाही. हे मोहजाल, वाटमारे आहेत ते, त्यामुळेच त्यांना वाटमारे हे नाव दिलेलं आहे एकनाथ महाराजांनी, उगाच नाही दिलेलं. रस्त्यात अडवून आपल्या जवळचं सगळं धन लुटून नेतात. कुठलं धन आहे? आपल्या निश्चयाचं धन आहे, आपल्या शम दम यांचं धन आहे, वैराग्याचं धन आहे. हे सगळं धन ते लुटून नेतात. म्हणून त्यांच्या वाटेला जाऊ नये. पण आपण तिथे भुलतो. संतांच्या ह्याच्यात चमत्कारांवरती आपला जास्त अट्रॅक्शन असतं. त्यांनी काय काय चमत्कार केले. चमत्कार नाही लिहिले तुम्ही, मग काय अर्थ आहे त्या चरित्रात? संतांची चरित्र वाचायची ते चमत्कारांसाठी करमणूक म्हणून वाचायचीच नसतात. त्यांच्याकडनं, त्यांच्या वागणुकीतनं आपण शिकतो म्हणून ती वाचायची असतात. म्हणून समर्थ इथे सांगतायत की अनेक चमत्कार करतात, होतात चमत्कार, नाही असं नाही, पण ते चमत्कार ईश्वर कोणाच्या तरी माध्यमातनं योग्य ठिकाणी करत असतो. मग माध्यमाने ठरवलं की मी करतोय म्हटलं की काय होतं? अडकला ना. तो माध्यम आहे. त्या कुठल्या व्यक्तीसाठी, त्या शिष्यासाठी म्हणा, भक्तासाठी म्हणा, ईश्वर काहीतरी कृपा करतो, त्याचं कर्तुम सामर्थ्य वापरतो, त्याला आपण चमत्कार म्हणतो. माध्यमाने म्हणायचं नसतं मी केला म्हणून मी चमत्कार करून दाखवतो असं जे म्हणतात, त्यांच्या वाटेला जाऊ नये. जे करामती दाखवती तेही गुरु म्हणे जेती, परंतु ते सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. हे लक्षात ठेवायचं. पैशाच्या मागे जे आहेत, असं चमत्कार करणारे आहेत, त्यांच्या वाट्याला आपण जाऊ नये. गुरु लक्षण चाललंय ना, कोण खरे आणखी कोण खोटे याचा निवाडा समर्थ करतात येथे. सभा मोहन भुररी चेटके साबर मंत्र कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. लोकांना काय म्हणूया, भुरळ घालणं म्हणूया किंवा हिप्नोटाईज करणं, हल्लीच्या भाषेत करता येतं. संपूर्ण सभागृहाला हिप्नोटाईज करणारे लोक आहेत. सभा मोहन, भुररी म्हणजे भुरळ पाडणं. कशी भुरळ पडली मला काही सांगता येत नाही, पण मला माझ्या जवळची पर्स गेली मला कळलं नाही. ट्रेन मधल्या एक एक कथा ऐकू येतात. आमच्या ओळखीचे एक होते, प्रवासाला चालले होते, आणखीन कोणीतरी खायला दिलं किंवा काय झालं ते त्यांनाही कळलेलं नाही.
ते काही दिवस वेड्यासारखे हिंडत होते. स्वतःला विसरले, कोण आहे स्वतः हे विसरले आणि हिंडत राहिले होते. नंतर ते मिळाले, जागेवरती आले, पण अशा पद्धतीचं हे भुरळ पाडणं ते होऊ शकतं. कोणी अगदी छान काय म्हणूया व्यक्तिमत्व, रुबाबदार अगदी किंवा सौंदर्य म्हणा, आपल्याला वाटतं की असलं पाहिजे हं काहीतरी, भुरळ पडते. चाबर मंत्र म्हणून आहे, म्हणजे शब्बर मंत्र म्हणून विशेषतः हे मला वाटतं नाथ संप्रदायातनं आलेले आहेत. शाबरी देवीचे पण काही काही हे मंत्र जे आहेत तर ते रोग बरे करणारे किंवा संरक्षण करणारे वगैरे असे मंत्र आहेत. अत्यंत गूढ आहेत ते, त्यांचा प्रयोग करणारे. काही कवटाळ म्हणतो आपण, चेटक, तसे करणारे असतात. अनेक चमत्कार करू दाखवतात. अशा पद्धतीचे असू शकतात. त्याला उपाय करणारे पण असू शकतात, पण ते सद्गुरू नाहीये. त्यांना या कुठच्या तरी मंत्रसिद्धी प्राप्त झालेली आहे, म्हणजे त्यांना ब्रह्मज्ञान झालंय असं होतं का? केवळ सिद्धी प्राप्त झाली आहेत म्हणजे ब्रह्मज्ञान नाही. मंत्रसिद्धी झाली आहे म्हणजे ब्रह्मज्ञान नाही. मंत्रांना सामर्थ्य खूप आहे. अनेक गोष्टी होऊ शकतात मंत्रांनी, अगदी सत्य आहे. पण त्या मंत्रांच्या सामर्थ्याने काही दाखवलं, करून दाखवले, चमत्कार दाखवले म्हणूया, बरं करून दाखवलं, म्हणजे सद्गुरु पदाला योग्य आहे का ती व्यक्ती? त्याच्यावरती अवलंबून नाहीच आहे. म्हणून आशांचा परत विचार करू नये. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लाग वेग अभिलाषाचा. औषध सांगतात वेगवेगळी. लोखंड, धातू इतर, त्यांचं सोनं कसं करायचं, त्याला किमया असं एक नाव आहे. केमिकल प्रोसेस आहे काहीतरी, ती येते, द्या तुमचा लोखंड करून देतो सोनं. अशा पद्धतीचे लोक असतात. दृष्टीबंधन, दृष्टीला काय दिसेल आपल्याला सांगता येत नाही, दृष्टीबंधन आहे. हे जे सगळं करणारे लोक असतात तर ते केवळ लौकिक स्वार्थ साधणारे असतात. कधी ते पैसे घेतात, आणखीन आपल्याला ते उपाय सांगतात, कधी करून देतात. पेपरात येतं ना पुष्कळ वेळा की सोन्याला पॉलिश करून देतो म्हणून दागिने घेतले, आणखीन खोटे दागिने देऊन पळून गेला वगैरे, या पद्धतीचं ऐकू येतं एक एक. मुळात असं का होतं की आपल्याला मोह पडतो, स्वस्तात होताय, इथल्या इथे होताय, करून टाकावं. त्याचा परिणाम काय होतो तो आपण विचार करत नाही. स्वस्तात मिळताय, फुकट मिळताय म्हटल्यानंतर लोक धावतात. ते फुकट असू शकेल का? कोणाला परवडेल फुकट देणं? एका नोटेच्या 2 नोटा करून देत असले तर तो स्वतः श्रीमंत होऊन बसला असताना तो कशाला इकडे तिकडे फिरला असता. एक एक नवीन बँकाने किंवा ह्याच्या कंपन्या येतात की तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या, आम्ही 4 वर्षात दुप्पट करू. 4 वर्षात दुप्पट जर का होत असते, 2 वर्षात दुप्पट होत असते, तर बँकांनी काय नसतं का आपल्याला दिलं? आपण विचार करत नाही. शॉर्टकट्स म्हणतो, आपल्याला फुकट हवं असतं, लवकरात लवकर हवं असतं. म्हणजे आपण मूर्खपणा करतो, लोभी असतो आपण, म्हणून आपण फसतो.
आणि जिथे फसणारे असे आहेत, लोभी आहेत, तिथे त्यांना फसवणारे मिळणारच आहे. नियम आहेत. आपल्याला योग्य असेच आपल्याला भेटणार आहेत. आपण जर का असे लोभी असलो तर त्याचा फायदा घेणारे का नाही येणार? येणारच. म्हणून नाही त्या गोष्टीत पडू नये हा शहाणपण आहे. सुवर्ण धातूचा मार्ग, लोखंडाचं सोनं करायचं उपाय. कशाला ते दुकान थाटून बसतील? आम्ही तुम्हाला किमया शिकवतो म्हणून. काही करणार गरज नाही. पण तसं करतात ते. दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचं, म्हणजे थोडक्यात हे स्वार्थ साधणं, लोभ ह्याच्यात अडकतात आणि असे उपाय सांगतात, पण ते गुरु नाहीत. खरे गुरु नाहीत ते. साहित्य, संगीत, राग, ज्ञान, गीत, नृत्य, तानमान, नाना वाद्य शिकविती जन, तेही एक गुरु. हे सगळे आपल्याला माहित आहे. संगीतातले गुरु माझे. संगीताचे कोण गुरु? आमचं हे घराणं. मग त्याचा अभिमान असतो. रागांचं वेगवेगळ्या ज्ञान असतं, साहित्याचं, गीत, काव्य, नृत्याचे कितीतरी प्रकार आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतातच प्रत्यक्ष क्लासिकल ज्याला आपण म्हणतो त्याच्यात किती आहेत? कथक, कथाकली, भरतनाट्यम, मणिपुरी, कुचिपुडी, किती आहेत? आणखीन सुद्धा आहेत. भांगडा वगैरे सुद्धा आहेतच ना. अगदी आदिवासींचं देखील त्यांचं नृत्य वेगळं असतं. प्रत्येकाचं हे नृत्य पद्धतीचं आहे. आणि प्रत्येक नृत्य शिकवायला, प्रत्येक कला शिकवायला गुरु लागतात त्याचे त्याचे. सूर आहे, वाद्य आहेत, तंतुवाद्य आहेत, तालवाद्य आहेत. सगळ्या ह्याच्यासाठी उपजत ज्ञान नसतं. जर का कोणी लहानपणापासून वाजवायला लागला तर त्याचा अर्थ त्याचा गेल्या जन्मीचा तो अभ्यास होता हा आहे. त्यांनी तो अभ्यास केलेला होता. आणखीन ती आवड त्याची पुढल्या जन्मी पण टिकली म्हणून तो अशा पद्धतीने लवकर वाजवायला लागला. पण गुरूंच्या शिवाय कोणीतरी शिकतं का? अशक्य आहे. हे वाद्य शिकवायला प्रत्येक गोष्टीला आपल्याला गुरु लागतात. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. पंचाक्षरी म्हणून असतात, म्हणजे कोणाच्या अंगात भूत भरलं, काही राहणे वगैरे हे जे असतात तर ते काढायचं. ते कसं काढतात वगैरे मला विचारू नका, मला काहीही त्यातली माहिती नाहीये. आधीच सांगितलं. पिशाच्य काढायची ती विद्या असते ते. तेव्हा ही आता पंचाक्षरी म्हणतो आपण. पिशाच्य, भूतबाधा ही सगळी काढायची विद्या आहे. त्याच्यावरती तोडगे असतात. आणखीन पण संसारातल्या काही काही गोष्टी, अमुक होत नाही, तमुक होत नाही, मग त्याच्यावरती कुंडली बघायची आणि मग तिथे तोडगे द्यायचे. अमुक शांत करा, तमुक शांत करा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सांगायला कोणीतरी लागतं ना. ते गुरुच असतात ना. पोट भरायच्या विद्या असतात. सुतारकाम, लोहारकाम, प्रत्येक गोष्ट शिकायला लागते. ती प्रत्येक गोष्ट शिकवणारे ते ते गुरु असतात. त्यांनाही गुरुच म्हणतात आपण. जे अतिचा जो व्यापार शिकवती भरावया उदर, तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हे. पूर्वी बलुतेदार वगैरे असायचे. परंपरागत साधारणपणे घरातच ते शिक्षण मिळून जायचं पोट भरायच्या विद्येचं. लोहार काम करणारा मुलं लहानपणापासून मदत करायची, आपोआप ते शिकायची आणि तेच व्यवसाय पुढे चालवायची. सुतारकाम, मातीचं कुंभारकाम वगैरे ही सगळी जी होती तर ती अशा पद्धतीने घरातच त्यांना त्याचं शिक्षण मिळायचं.
म्हणून जो यातीचा जो व्यापार ते उदर भरण्यासाठी शिकवतात. पोट भरायची विद्या आहे, आवश्यक आहे. ते गुरुच आहेत, पण ते सद्गुरू नाहीत. सद्गुरू म्हणून जे आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत आणि हे गुरु आहेत. सद्गुरू म्हणजे ज्या सतकडे जायचा मार्ग जे दाखवतात ते सद्गुरू. ते पूर्णपणे वेगळे आहेत. इथे आपण 7 पर्यंत गेलेले आहोत. पुढले जे आहेत तर आणखीन एक घेते. गायत्री मंत्राचा उच्चारून सांगे तो साचार कुळगुरु, परी ज्ञाने विण पैल पाडू पाविजे तर नाही. कुलगुरू असतात. मुंजीच्या वेळेस गायत्री मंत्राची संथा ज्यांनी तो मंत्र सिद्ध केलेला आहे त्यांना द्यायला लागतो. वडिलांनी गायत्री मंत्र सांगायची पद्धत आहे किंवा कुलगुरूंनी. वडिलांना तो मंत्र सांगण्यासाठी आधी स्वतःला त्याचं अनुष्ठान करायला लागतं. त्याच्यानंतरच त्यांना ते लायकी येते. हल्ली फारसं हे कोणी करत नाही, हे सत्य आहे. पण गायत्री मंत्र स्वतः आधी तो तेवढा अधिकार घेतल्याशिवाय उपदेश करू शकत नाही. म्हणून इथे म्हटलंय की कुलगुरू गायत्री मंत्र आपल्याला सांगतात. त्यांनी चित्तशुद्धीला किंवा तो अत्यंत उत्तम एक मंत्र आहे, पण ज्ञान त्यांनी मिळणार नाही आणि ज्ञानाशिवाय पहिलं पार मिळणार नाही. म्हणजे एक सगळ्यात श्रेष्ठ मंत्र जो म्हटलेला आहे, जो विश्वामित्र मुनीं त्याचे द्रष्टे आहेत, त्या मंत्राचा सांगणारे देखील कुलगुरू, पण ते सद्गुरू नव्हे. सद्गुरू पूर्णपणे वेगळे आहेत, जे पुढल्या ओवीपासून सांगितलेले आहेत. उद्या आपण त्याचा विचार करूया. आज इथे थांबूया. छान सांगितलं ताई. अनेकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आज मिळाली आहेत. पुन्हा उद्या भेटूया आपण याच वेळेला 4 होय, वाजता. नमस्कार. हे 3 प्लीज.